आज आपण इंग्लिश ग्रामर या लेक्चर सिरीज मधील आर्टिकल म्हणजेच उपपद या प्रकरणाला सुरुवात केली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिकलचे प्रकार किती हे अगोदर समजून घ्यावं लागेल. आर्टिकलचे प्रकार दोन प्रकार, एक इंडेफिनेट आर्टिकल आणि दुसरं म्हणजेच डेफिनेट आर्टिकल. इंडेफिनेट आर्टिकल मध्ये ए आणि एन या दोन आर्टिकलचा समावेश होतो, तर डेफिनेट आर्टिकल मध्ये द या एका आर्टिकलचा समावेश होतो. इनडेफिनेट आर्टिकल मध्ये ए आणि एन हे जे उपपद आहे यांचा संबंध एकवचनाशी त्याचबरोबर अनिश्चिततेशी येतो. तर द हे जे आर्टिकल आहे ते एका विशिष्ट घटकांपूर्वी वापरल्या जातं, म्हणजे त्या विशिष्ट घटकाशी त्याचा संबंध येतो त्यावेळेस द या उपपदाचा वापर केला जातो. जसं की आपण उदाहरण बघूया. देअर वॉज अ किंग, म्हणजे ज्यावेळेस बोलणार आपण बोलतोय किंग या नाउन बद्दल बोलतोय, या नावाबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल आपल्याला निश्चित अशी माहिती नाहीये, म्हणून आपल्याला एक राजा होता असा उल्लेख करताना त्यासमोर ए किंवा एनचा वापर करावा लागेल. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. आय सॅव अ बॉय, मी एक मुलगा बघितला. त्याच्यामध्ये जे बॉय हा नाऊन आहे त्या नाऊन बद्दल आपल्याला पुढे त्या वाक्यात काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल निश्चित अशी माहिती नाहीये, म्हणून आपण त्याच्यापूर्वी ते अनिश्चित आहे म्हणून आपण अ या आर्टिकलचा वापर केला आहे. हे आपण पुढे सविस्तरपणे बघणारच आहे, फक्त इथं आपण त्यांची थोडक्यात माहिती बघतोय. त्याच्यानंतर आहे डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल मध्ये द याचा समावेश होतो. याचे उदाहरण बघू आपण. देअर वॉज अ किंग, इथपर्यंत आपण सेंटेन्स बघितलं तर किंग हे जे नाऊन आहे याचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे आपण. तर पहिल्यांदा उल्लेख केलाय, आपल्याला काही माहित नाही म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला जास्तीची माहिती नाहीये, म्हणून आपण तिथं ए या उपपदाचा वापर केलाय. परंतु पुढे त्याच वाक्याला आपण कंटिन्यू करताना सेंटेन्स दिले, द किंग वॉज व्हेरी जेनरस, म्हणजे तो राजा उदार होता. त्याच्याबद्दल अजून माहिती सांगितली आहे, म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ज्या वेळेस त्या एखाद्या नावाचं पुढे वर्णन केलं असेल तर त्याच्यापूर्वी ते निश्चित बनतं, अशा वेळेस आपण द चा वापर करतो. दुसरं वाक्य आहे आय सॅव अ बॉय. आता मी एक मुलगा बघितला. त्याच्यामध्ये ए हा आर्टिकलचा उपयोग केला आहे आणि पुढे त्या मुलाचं वर्णन केलं आहे. ज्या वेळेस आपण पुढे ते एखाद्या घटकाचं वर्णन केलं असेल त्यावेळेस ते निश्चित बनतं, म्हणून आपण त्याच्यापूर्वी द या उपपदाचा वापर करतो. जसं की आय सॅव अ बॉय, द बॉय वॉज मॅड. आता आपण एक एक सविस्तरपणे बघू. सर्वात अगोदर आपण इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एन हे नेमके परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न कसे येतात आणि हे वापरायचे कुठे, कसं वापरायचं, याचा वापर कसा करायचा हे आपल्याला आता बघायचं आहे. तर हे बघा, ए आणि एन हे जे उपपद आहे यांचा संबंध एकवचनाशी येतो. एकवचनाशी त्याचबरोबर अनिश्चितशी येतो. अनिश्चितता म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल आपल्याला निश्चित अशी माहिती नसते आणि आपल्याला एक असा उल्लेख करायचा असतो, त्यावेळेस आपण ए किंवा एनचा वापर करतो. तर ए केव्हा वापरायचा आणि एन केव्हा वापरायचा हे आता आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूया. याच्यामध्ये एचा वापर आपण सुरुवातीला बघूया. एचा वापर एखादं एकवचनी सामान्य नाम असेल आणि त्याच्या पूर्वी आपल्याला ए किंवा एन वापरायचं आहे, तर त्याची सुरुवात ती व्यंजनानं होते की स्वरानं होते हे महत्वाचं नसून त्याचा उच्चार कसा होतो, म्हणजेच प्रोनाउन्सिएशन कसं होतं, स्वरासारखा होतो की व्यंजनासारखा होतो, हे अतिशय महत्वाचं असतं. जर का एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची म्हणजे प्रोनाउन्सिएशनची सुरुवात जर व्यंजनानं होत असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरावे लागते. आणि जर का एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात जर स्वराने होत असेल आणि त्याचा उच्चार सुद्धा स्वरासारखाच होत असेल तर त्याच्यापूर्वी एन हे उपपद वापरावे लागते. जसं की आपण उदाहरण बघूया. अ मॅन, याच्यामध्ये एक माणूस, आपल्याला एक माणूस असा उल्लेख करायचा आहे, एक सांगायचं आहे. तर मॅन या शब्दाची सुरुवात यम ने होते, जो की मुळात एक व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे.
आणि त्याचा उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच होतो. म्हणजेच आपल्याला एक असा उल्लेख करायचा आहे आणि तो व्यंजनाला सुरुवात झालेली आहे आणि उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच होतोय, म्हणून आपण त्याच्यापूर्वी ए हे उपपद वापरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघू आपण. अ वुमन, याच्यामध्ये वुमन एक स्त्री असा उल्लेख करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये त्याची सुरुवात डब्ल्यू या शब्दाने झाली आहे आणि तो एक मुळात व्यंजन आहे आणि त्याचा उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच होतोय, म्हणून आपण त्याच्यापूर्वी ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर बघा अ मोबाईल, याच्यामध्ये सुद्धा मोबाईल हा जो शब्द आहे याची सुरुवात व्यंजनाने होते आणि उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच होतोय, म्हणून आपण ए हे उपपद वापरलेलं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जो शब्द आहे आपण त्याच्या जे नाम आहे त्याच्यापूर्वी उपपद वापरणार, तर ते उपपद वापरायच्या अगोदर आपल्याला त्या शब्दाचा उच्चार जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो स्वरासारखा होतो की व्यंजनासारखा होतो हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. आणि जर का आपल्याला हे समजलं तर आपण त्याच्यापूर्वी व्यवस्थित आर्टिकल वापरू शकतो. त्याच्यानंतर बघूया आपण अ 1 रुपी कॉइन. याच्यामध्ये बघा 1 हा जो शब्द आहे याच्यापूर्वी आपल्याला उपपद वापरायचं आहे. जर आपण बघितलं तर इथं याची सुरुवात जर म्हटली तर स्वराने झालेली आहे, कारण ओ हा स्वर आहे. परंतु त्याचा उच्चार जर म्हटलं, प्रोनाउन्सिएशन जर म्हटलं तर तो व्यंजनासारखा होतोय, म्हणून त्याच्यापूर्वी एन न वापरता आपण अ हे उपपद वापरलेले आहे. त्याच्यानंतर अ युनिव्हर्सिटी हा जो शब्द आहे याची सुरुवात यू यानं झाली आहे, जो की मुळात एक स्वर आहे, परंतु त्याचा युनिव्हर्सिटी या शब्दाचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळेस त्याचा उच्चार स्वरासारखा न होता व्यंजनासारखा होतो. व्यंजनासारखा उच्चार होतोय, म्हणून एक असा उल्लेख करताना आपल्याला त्याच्यापूर्वी ए हे आर्टिकल वापरावं लागेल.